चॅनल समीक्षा. थोडं उशीर झाला व्हिडिओ बनवायला. स्कूल चालू झालेले आहे आणि काही मध्यंतरी काळामध्ये काहीतरी आमच्या घरी प्रॉब्लेम झालेला होता. म्हणजेच माझ्या मुलाला लागलेलं होतं, त्याने ब्लेडनी होट कापलेला होता, म्हणून त्याला स्टिचेस आले, म्हणून आम्ही काही व्हिडिओ करू शकली नाही. म्हणून थोडा उशीर झाला व्हिडिओ बनवायला. तर आम्ही शॉपिंग पहिलेच केलेली होती आणि स्कूल चालू झालेले खूप दिवस झाले आणि त्याची स्कूल चालू व्हायची आहे, कारण की तो 3 वर्षाचा आहे, फक्त नर्सरीमध्ये आहे, म्हणून त्याची स्कूल चालू व्हायची आहे. म्हणून थोडासा उशिरा आम्ही शॉपिंगचा ब्लॉग टाकत आहे, त्यासाठी सॉरी. आणि काही काय स्कूलमध्ये म्हणजे फर्स्ट टाईम आहे माझं मुलासाठी शॉपिंग करायसाठी स्कूलचं, आणि काही कळत नव्हतं काय घ्यायचं काय नाही. मी याला त्याला विचारून घेतलं, कारण की मला काही माहीत नाही. पहिलाच मुलगा आहे आणि पहिल्याच वेळेस आम्ही शाळेत पाठवतो आणि त्याची स्कूल चालू व्हायची आहे. आम्ही शॉपिंग वगैरे करून घेतलं होतं. पहिल्या दिवशी आम्ही शॉपिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण कामच खराब केलं, कारण की त्यांनी पूर्ण ब्लेडनी होट कापून टाकलं होतं. पूर्ण इथून स्टिचेस लागलेले आहे त्याचा. तर आम्ही आता स्कूलमध्ये पाठवणार नाही, 1 तारखेपर्यंत पाठवणार आहे. आणि मी काय काय घेतलं तुम्हाला नक्कीच दाखवीन. काय काय घेतलं मी, त्याच्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे मी त्याच्या वस्तू दाखवण्यासाठी. आम्ही खूप सारी शॉपिंग केलेली होती. काय काय घेतले आणि काय काय नाही घेतलं चला दाखवते तुम्हाला. आणि त्याची युनिफॉर्म वगैरे आम्हाला तिथे स्कूलमधूनच भेटणार आहे, स्टेशनरी वगैरे सर्व. तर आम्ही ते काही घेतलं नाही, कारण की त्याचे पैसे ते लोक अलग घेत असते, म्हणून आम्ही काही ते घेतलं नाही आहे. बाकीचे जे सामान आहे ते घेतलेलं आहे. काय काय फर्स्ट डेसाठी यूज होते ते आम्ही घेतलेलं आहे. चला दाखवते तुम्हाला. सर्वात अगोदर घेतलेले आहे त्याचे कपडे, कारण की स्कूलमधून मिळायला वेळ लागेल आम्हाला कपडे युनिफॉर्म मिळायला. 2 हफ्ते मिनिमम 2 हफ्ते लागेल. त्याच्यासाठी आम्ही नवीन कपडे घेतले. का पोरगं पहिल्या दिवशी जाईल तर फोटो वगैरे काढेल तिथे. फर्स्ट डे ऑफ स्कूल असं दाखवतात ना, अगोदर मी कपडे घेतले त्यासाठी, कारण की पहिल्या दिवशी जाईन मुलगा फोटो वगैरे काढेल तर खूप चांगलं वाटते आपल्याला. म्हणून मी सर्वात पहिले त्यासाठी कपडे घेतले. विशालमधून घेतले, म्हणजे मॉलमधूनच घेतले, विशाल मॉलमधून. हा वाला पहिल्या दिवशी घालून देईन मी त्याला. त्याची किंमत आहे 300 रुपये. बघू शकता 300 रुपये फक्त. आणि एवढं सुंदर दिसत होतं त्याच्यावर का खूप जास्त. आणि अंदर जॅकेट आहे आणि बाहेर शर्ट आहे. याच्यावर ब्ल्यू पॅन्ट खूप सुंदर दिसेल आणि मला खूपच आवडलेला होता. मी पहिल्याच ह्याच्यात घेऊन घेतलेला होता. आणि गरमी खूप होत राहिली आहे, फॅन बंद केल्यामुळे. बघू शकता खूप सुंदर आहे आणि त्याच्यावर खूप सुंदर दिसेल पण. आणि खूप सारे आहे त्याच्याकडे कपडे, टी शर्टा वगैरे. पण आम्ही म्हटलं चला पहिल्या दिवशी चाललं आहे पोरगं, काहीतरी नवीन त्याला घेऊन द्यावं आपण, म्हणून आम्ही त्याला पहिले कपडे घेऊन दिले. सेकंड जोडी पण घेतलेली आहे आम्हाला. हे स्वस्तात पडली आम्हाला. हे टी शर्ट घेतली आहे आणि विथ पॅन्ट पण भेटलं आहे त्याच्यासोबत. हे 150 रुपयात म्हणजे 159 रुपयात भेटलेलं आहे. बघू शकता. ₹159 भेटलेला आहे. तर हे टी शर्ट प्लस पॅन्ट आहे. हे टी शर्ट आणि क्वालिटी एवढी मस्त आहे ना, खूप जास्त. आम्ही विशालमधूनच कपडे घेत असतो नेहमी त्याच्यासाठी. म्हणजे मॅक्झिमम आम्ही विशालमधून घेत असते, नाही तर आम्ही दुकानातून, म्हणजे बाहेर यायच्यासाठी आम्ही दुकानातून घेत असतो. मॅक्झिमम घरी यूज करायसाठी आम्ही विशालमधून घेत असतो. क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे कपड्याची. आणि टी शर्ट खूप सारे आहे त्याला, पण मी म्हटलं असो एक्स्ट्रा आपल्याजवळ नवीन काही न्यू. आणि पॅन्टाची पण क्वालिटी खूप चांगली आहे. पॅन्ट आम्ही घरीच घालू, त्याला काही शाळेत घालून देणार नाही असा हा पॅन्ट. मग नंतर आम्ही त्यासाठी एक म्हणजे जेव्हा स्कूल चालू होईल, स्कूलचा पॅन्ट वगैरे राहील, त्याच्या खाली जे घालायचे राहते, आतापर्यंत घातले नाही आम्ही, पण नंतर आता लागेल म्हणून आम्ही 4 जोडी चड्ड्या घेतल्या. सॉरी 4 जोडी चड्ड्या घेतल्या. खूप एक्साइटमेंट आहे मी दाखवण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. डोंट बी जज. 4 चड्ड्या घेतल्या पॅन्टा खाली घालायला. ह्या फक्त 100 रुपयाचे झाले. नंतर घेतला आम्ही बॅग घेतली. आणि याची गंमत सांगू का, आम्ही जेव्हा त्याला बॅग घालून देत होतो ना, तो एवढा चिडत होता, म्हणजे त्याला बिलकुल आवडत नव्हतं की मला बॅग घालून दिली आहे म्हणून.
एवढा रडत होता, खूप जास्त रडत होता. नाही नाही मी नाही घालत, मी नाही घालत. म्हणजे त्याला असं वाटत होतं का घालून दिलंय, ओझं वाटत होतं त्याच्या शरीरावर खूप जास्त. तर म्हणे मी नाही घालत, मी तिथंच फेकून दिली ती बॅग. आणि मी म्हटलं जाऊ दे, असो पहिला दिवस आहे आणि म्हणजे पहिल्यांदा घातलं आहे त्यांनी, म्हणून त्याला ऑफवर्ड वाटत असेल, म्हणून त्याला असं वाटलं की फेकून द्यावं आपण बॅग. पण मला एवढं मस्त वाटत होतं त्याने घातलेलं होतं. तर असं वाटतं की केव्हा तो स्कूलमध्ये जाते तेव्हा मी त्याला पाहते. पण त्याला काही आता पाठवणार नाही आम्ही, काही मधातच त्याने हे करून टाकलं. जे मी सांगितलं होतं त्याने ओठ कापून टाकलं. तर स्टिचेस लागले आहे 6, अंदरून 6 आणि बाहेरून 6, म्हणून त्याला काही आता पाठवणार नाही आम्ही. ही बॅग घेतली मस्तपैकी. हे बॅग फक्त 550 रुपयाची आहे. हे डीमार्ट मधून घेतली आहे आम्ही. याच्या अंदर चैनी आहे, छान मोठा, म्हणजे साईज मीडियम आहे, म्हणजे जास्त छोटाही नाही जास्त मोठाही नाही. चैन आहे मस्तपैकी, आणि सोमवारची पण चैन आहे. अशा 4 चैनी आहे. बघू शकता. याच्यात आम्ही टिफिन बॉक्स ठेवलाय आणि टिफिन बॉक्स पण घेतलेला आहे. ही तर बॅग झाली आमची. कशी वाटली बॅग तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाची मुलं शाळेत चालली आहे पहिल्यांदा. नंतर आम्ही हे घेतलं आहे, पूर्ण सेटच घेतलेला होता. त्याचे पप्पा म्हणे की हारून टाकन म्हणे हा नेहमी, म्हणून पहिल्यांदा चाललं होतं. जास्त महागाचं घेतलं नाही आम्ही टिफिन आणि वॉटर बॅग, कारण की तो हरवला तर उगाच पैसे वाया, सर्व वाया. म्हणून आम्ही फक्त डीमार्टमधून 99 रुपयाचा हा पूर्ण सेट भेटलेला आहे. बघू शकता किती सुंदर आहे. मला तर पहिल्यांदाच आवडलेला होता. आम्ही याच्या पप्पाने 2 घेऊन ये म्हणे, पण म्हटलं असं एक नंतर घेता येते आपल्याला. मग आम्ही बघू शकता हा डब्बा, म्हणजे हा टिफिन आम्ही पूर्ण सेट घेतला आहे 99 रुपयाचा. टिफिन, कंपास बॉक्स आणि वॉटर बॉटल, हे असा टिफिन आहे. याच्यात पण छोटा टिफिन आहे. याच्यात भाजी देऊ शकतो आपण. आणि 2 स्पून भेटले आहे, एक काटा चम्मच आणि एक साधा चम्मच. ही वॉटर बॉटल छोटीशीच आहे त्याच्यावरती. आणि हा कंपोस्ट बॉक्स खोलता येईल का माहित नाही त्याला. हा बघा, हरवला तरी काही वाटणार नाही, फक्त 99 रुपयाचा होता, सर्व मिळून 99 रुपयाचं असं. आणि नंतर आम्ही घेतलेलं आहे त्याची मेन वस्तू, ही जी ठेवण्यासाठी वस्तू राहते ती आहे बास्केट. हे बास्केट घेतली. हे बास्केट घेताना मी एवढी कन्फ्यूज होत होती, कारण की खूप साऱ्या बास्केटची व्हेरायटी होते, म्हणून मी म्हटलं का घेऊ ना का नाही, म्हणून आम्ही बास्केट घेतली ही. आणि पहिल्यांदा शॉपिंग करत होती तर असं वाटत होतं हे घेऊ का ते घेऊ का हे घेऊ, एवढी एक्साइटमेंट वाटत होती. पण म्हटलं असं तर थोडं सामान घ्यावं, नंतर लागलं तर घेता येते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि ही आमची पूर्ण शॉपिंग होती. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.